नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे गोड धिरडे। तर इथं बघू शकता तुम्ही गव्हाचं पीठ 1 वाटी मी चाळून घेतलेले, व्यवस्थित असं चाळून गव्हाचं पीठ घेतले। त्यानंतर आपण गूळ घेतलेला आहे, तर साधारण 1 कप गूळ आपण इथं किसून घेतलाय। 4 वेलची पावडर, वेलची आणि थोडंसं जायफळ आपण कुटून घेतले, चवीनुसार मीठ, थोडंसं तेल किंवा तूप आणि आपल्याला पाणी लागणार आहे। तर सगळ्यात आधी पसरट भांडे घेतले, पसरट भांड्यामध्ये आपण गूळ घालून घेऊया। गूळ नेहमी किसूनच घ्यायचा, म्हणजे पटकन पाण्यात वितळला जातो। तर गूळ आपण इथं पाण्यामध्ये एक साधारण कपभर पाणी टाकलं आपण, आणि त्याच्यामध्ये हा गूळ आहे तो व्यवस्थित असा चमच्याने विरघळून घ्यायचा। तर इथं बघू शकता गूळ आपला छान विरघळलेला आहे। आता आपण इथं गाळणीच्या साहाय्याने हे पाणी गाळून घेणार आहे, म्हणजे जी काही त्या गुळामध्ये घाण असेल, थोडा कचरा तो निघला जाईल। तर पाणी गाळून झालेले आहे। त्यानंतर बघा आता इथं पुन्हा आपण हे पाणी एका भांड्यामध्ये टाकून घेतलं, आणि त्यामध्ये वेलची पावडर, जायफळ पावडर दोन्ही मिक्स आहे, चवीनुसार मीठ व्यवस्थित असं टाकून घेऊया। आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेले, 1 वाटी गव्हाचं पीठ मी बरोबर घेतलेले, आणि गव्हाचं पीठ टाकून व्यवस्थित गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे मिक्स करायचे। तर एका साईडने हलवायचं, म्हणजे जास्त गुठळ्या पण होत नाही। थोडं थोडं पाणी टाकून आपण इथं हे पीठ तयार केलेले आहे। तर बघू शकता तुम्ही एका साईडने ढवळल्यामुळे पीठ पण छान मऊसूत होतं, आणि छान असं आपलं पीठ दिसायलाही सुंदर दिसतं। तर आपलं पीठ तयार झालेलं आहे। तर इथं मी हे पीठ एक 5-10 मिनिटं झाकून ठेवते, आणि त्यानंतर आपण इथं गुळाचे धिरडे बनवायला घेणार आहे। तर तवा ठेवलेला आहे, तव्यावर तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। तर इथं मी थोडंसं इथं पहिल्यांदा तेल टाकून घेतलेलं आहे, आणि तेल टाकून आपण एक पळीभर मिश्रण इथं तव्यावर घालून घेऊया। तर अगदी छोट्या छोट्या साईजचे आपण हे गोड धिरडे बनवणार आहे। तर इथं बघू शकता तवा एकदम आपला तापलेला आहे। यानंतर मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे। कडेने पुन्हा याला आपण थोडंसं तेल सोडलेलं आहे, किंवा तुम्ही तूपही सोडू शकता। तूप जर टाकलं तर ह्याची चव खूप सुंदर लागते। तर इथं बघू शकता आता आपण आपलं धिरडं खालच्या साईडने छान झालेलं आहे। तर आपण इथं पलटी करून घेऊया, आणि पुन्हा याला वरून थोडंसं आपण तेल सोडून दोन्ही बाजूने एकसारखं छान इथं मस्त याला भाजून घेऊया। तर इथं बघू शकता पहिलं धिरडं आपलं छान असं भाजून तयार झालेलं आहे। तर धिरडं आपलं दोन्ही बाजूने एकसारखं छान भाजलेलं आहे। तर आपण आता इथं एका ताटामध्ये याला काढून घेणार आहे। तर इथं बघू शकता पहिलं आपलं गोड धिरडं तयार झालेलं आहे। आता दुसरंही आपण इथं तव्यावर टाकून घेतोय। एक पळीभर मिश्रण आपण तव्यावर फक्त घालून घ्यायचे, आणि मीडियम साईजचे छान असे छोटे छोटे धिरडे आपण इथं लावून घेऊया। वरून पुन्हा थोडंसं तेल सोडून ह्याला पलटी करून घेऊया। गॅस मी एकदम मीडियम ठेवलेला आहे, जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही, नाहीतर गूळ असल्यामुळे ही धिरडी पटकन काळी पडतात, करपली जातात। तर गॅस मध्यम ठेवायचा, आणि छान अशी दोन्ही बाजूने आपण ही आता इथं बघा ह्या धिरड्याला आपण इथं तूप लावून घेणार आहे। तेल लावलेलं आणि तूप लावलेलं धिरड्यामध्ये खूप फरक लागतो। तूप लावलेलं धिरडं चवीला खूप छान लागतं। तर अशा पद्धतीने दुसरंही धिरडं आपलं छान असं तयार झालेलं आहे। दोन्ही बाजूने मी ह्याला गावरान तूप लावून घेतलेलं आहे। मस्त असा वास सुटलेला आहे गुळाचा आणि धिरड्याचा। तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने छान असं धिरडं आपण बारीक गॅसवर भाजून घेतलेलं आहे। आता हे पण आपण एका ताटामध्ये काढून घेते। तर ह्याच पद्धतीने आपण इथं एका वाटीच्या पिठामध्ये 4 धिरडी सुंदर होतात। इथं बघू शकता सोबत आपण ह्याच्याबरोबर दूध घेतलेले आहे, दुधाबरोबर किंवा चहा बरोबर ही धिरडी खायला खूप सुंदर लागतात। अशा पद्धतीने धिरडी तुम्ही एकदा करून बघा, किंवा डब्यालाही देऊ शकता, किंवा प्रवासातही नेऊ शकता। अजिबात ही जास्त चिकटत नाहीत, काही नाहीत, खायला खूप भारी लागतात। सोबत दूध घेतलेले आहे आपण, अगदी नुसती खाल्ली तरी ही चवीला खूप छान लागतात।
आता मार्गशीर्ष महिन्याचे उपवास येत आहेत, तर उपवास सोडण्यासाठी काहीतरी गोडाचा पदार्थ लागतो. तर अशा पद्धतीने हा गोडाचा पदार्थ तुम्ही उपवास सोडायला नक्की बनवा. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.